नमस्कार मित्रांनो, मी किरण नाडगे. मी आता हैदराबादला एक नवीन वडापावचं दुकान चालू करतो आहे. याच्यामध्ये मी सक्सेस राहील का नाही राहील ते मला माहिती नाही. जर आता मी महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये म्हणजे हैदराबादमध्ये आलो आहे, तर प्लीज मला थोडं सपोर्ट करा. तुमचं सर्वांचा मला आशीर्वाद राहू द्या की माझं बिझनेस थोडं चांगलं चालेल, असं तुमचं थोडा आशीर्वाद राहू द्या प्लीज. तर माझं इच्छा आहे. मी काय जास्त बोलणार नाही, तुम्हाला तर माहितीच आहे मी काय जास्त बोलत नाही. आणि मी कसं चालू करतो आहे ना ते मला माहिती आहे. माझी स्वतःची आई मला लय सपोर्ट देते. आईशिवाय कोणच नाही, मला एवढं माहिती आहे. ज्या कंडिशनमध्ये मी उभा राहिलो ना, त्या कंडिशनमध्ये माझी आई माझ्या पाठीशी उभा राहिली. मी भलेच पहिला बेवडा होतो, काय म्हणजे माझ्याशी लई चुका झाल्यात, मी सांगू नाही शकत. मग माझ्यामुळं आज माझी बायको नाही, माझी पोरं नाहीत माझ्या संगती, पण तरी पण मी हार मानत नाही. मला 1 रुपयाचा कुणाचा कर्ज नाही आणि मी कुणाकडून कर्ज घेत नाही. कुणाचे 10 रुपये पण असले तर मला रात्रभर झोप नाही लागत. म्हणून मी माझ्या आईला सांगितलं आहे की मला थोडेसे पैसे पाठव, मी हे धंदा चालू करतो आहे, म्हणजे वडापावचा बिझनेस. माझी आई आहे म्हणून मी जिवंत आहे, नाहीतर माझी आई नसली असती ना तर मी अजूनपर्यंत मी जिवंत नसलो असतो. काय टेन्शन, अलग टेन्शन, म्हणजे घरचं टेन्शन, माझ्या बायकोचं म्हणजे माझ्या बायकोनी जे केली ना माझ्यासाठी, ते माझ्यासाठी लय वाईट केली. जे मी चुका केलं ते मी मान्य करायला मी गावाला पण गेलतो, मगर माझ्या बायकोनी माझं ऐकली नाही. तिला मी सांगितलं पण, बाबा आता तू खुश आहेस ना, खुश राहा, पण तलाक तर दे मला. तलाक नाही पाहिजे हिला, माझा हिस्सा पाहिजे. माझी जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत हिला 1 रुपये हिस्सा भेटणार नाही. आणि तिला हिस्सा द्यायचं माझं काहीच हे नाही. माझ्या पोरांना जे आहे ते माझी आई करेल, अगर मी जिवंत राहू या ना राहू. माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सर्वांना करते माझी आई. एवढंच माझा बोलण्याचा एक उद्देश आहे. मी आता नवीन एक बिझनेस चालू करतो आहे. एक तुमचा आशीर्वाद, एक तुमचं प्रेम, मला प्लीज हे करा. मला जास्त काय मला बोलता येत नाही, मी काही जास्त बोलत नाही. असं म्हणजे मला काही जास्त व्हिडिओवरती मी जास्त काही बोलत नाही. मी आता हैदराबादला एक नवीन बिझनेस चालू करतो आहे. माझ्या आईच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने मला खुश ठेवा. बस माझं एवढंच आहे, मला काही नको. पण एकच आहे, आईशिवाय कोणच नाही आहे बघा, लक्षात ठेवा. जिथं आई आहे तिथं आपण आहे. बायको फक्त नवऱ्याला फक्त पैशासाठी प्रेम करते. पैसा नवऱ्याकडे असला तर प्रेम असणार, नाही तर नाही. आता तुम्ही माझं चुकीचं समजा या हे समजा, मला काही घेणं देणं नाही. जे माझ्या मनातलं आहे ते तुम्हाला तर माहिती, मी खरं सांगतो. ज्या बाईला आपण कितीही प्रेम करा मनापासून,
त्या बाईला फक्त पैशाचं प्रेम आहे आणि आपल्या आईला पैशाचं प्रेम नाही. आपली आई शोधते रात्री, माझा लेक आला का नाही, लेक आला का नाही. मगर बायको नाही विचार करत. बायको आपलं गपचूप खाऊन झोपून जाते. नवरा किती वाजता पण येऊ दे, तिला काही फरक नाही पडत. जे मी वडापावचं सांगत होतो ते तर तुम्हाला सांगितलं. जे माझं मनातलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. जे माझ्यासाठी घडले ते मी तुम्हाला सांगतो, अजून काय नाही. जसं मी महाराष्ट्र सोडून मी आज कुठं कुठं फिरतो आहे, कुठं चेन्नईला गेलो, तामिळनाडूला गेलो, इकडं गेलो, तिकडं गेलो, सर्व धाब्यावरती मी काम केलं. माझ्या बायकोला एवढं पण सांगितलं मी, बघ मी सासरवाडीमध्ये राहणार नाही. तुला अगर राहायचे, मी जिथं राहील इथं राहा. नाही, तिला तिची आई, तिची बहीण एवढे प्यारे आहेत. मग एवढे प्यारे आहेत तर मग लग्न का केली? लग्न नाही करायचं ना. ठीक आहे, माझ्याशी पण काही चुकी झाल्यात. मी बोलतो ना, माझ्याशी काही चुका झाल्यात, मी मान्य करतो आहे. मी ह्याच्यासाठी मी हिच्या गावी गेलो, मी ते मिस्त्रीच्या हाताखाली काम केलो. हां, कासार बालकुंदा हिच्या गावाचं नाव आहे. मी सर्व काही केलो हिच्या गावात. कधी उपाशी म्हणजे असं राहिलो नाही आणि कधी म्हणजे असं सासरवाडीचं कधी खाल्लो नाही. मी काम करूनच खाल्लो हिच्या गावात पण. तर माझ्यासाठी लई घडले, लई असं घडले ना की मी काहीच सांगू नाही शकत. म्हणून माझ्यावरती प्रेम राहू द्या, माझ्यावरती आशीर्वाद राहू द्या. माझ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणून मी आज जिवंत आहे. माझ्या आईचा आशीर्वाद नसला असता ना तर मी आज ना कुठंतरी आहे ना आत्महत्या केला असतो, नाहीतर कुठंतरी काहीतरी केलं असतो. मग हे गैर लोक करतात, ज्याला डोकं नसतं ना हे लोक आत्महत्या करतात. एवढं सर्व होऊन माझ्याहून मग मी काही विचार केला नाही. हां, आता मी 200-300 रुपयामध्ये कुठंतरी कामाला आहे. आपलं काय जे आहे ते खर्च पाणी ते एवढं मी निभवतो. आता 1-2-3 दिवसात माझं पण वडापावचं दुकान चालू होणार आहे. माझं पण दुकान चालू झाल्यावर मी माझ्या पोरांना काय पराई करणार नाही. मी माझ्या पोरांना जेवढं आहे तेवढं मी देईल, माझं जेवढं होईल तेवढं. माझी जेवढी ऐपत आहे तेवढंच देणार मी. मी असं नाही बोलत आहे मी माझ्या पोरांना नाही देणार मी. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत थोडंफार देणार. पण मी एवढंच म्हणतो आहे मित्रांनो, लग्न करायचा पहिले विचार करा आणि अशी बायको आणा की आपल्याला पण साथ द्यावं आणि आपल्या घरच्यांना पण साथ द्यावं. जास्त करून आईवडिलांना आपल्या. ते असं नको व्हायला की उद्याच्याला आई बोलायला पाहिजे तू बायकोचा गुलाम झालास, असं नको व्हायला. का की असं ताणे खाऊन आहे ना मी लई एकदम माझं कोणाचं नाही राहिलं आता. म्हणून मी आज आहे ना या रस्त्यावरती आहे. मी एक दिवस जेवतो, दुसऱ्या दिवशी नाही जेवत, का की माझ्याकडे पैसेच नसतात. माझं असं कंडिशन आहे. आता लई कंडिशन आहेत, मग सांगून तरी काय फायदा. पण लग्न करायच्या पहिले विचार करून लग्न करा प्लीज. माझी हीच विनंती आहे. का की बघा, सासरवाडीमध्ये तर राहूच नका.
ज्या सासरवाडीमध्ये मी राहिलो आहे ज्या ठिकाणी मी काम केलो आहे त्या ठिकाणी विचारा, मी कोणालाही विचारा. मी इथं काम केलं आहे, कलरचे कामं केलं आहे, मिस्त्रीच्या हाताखाली काम केलं आहे. जे काम मी नाही केलं आहे ते मी काम केलं आहे. पण लग्न झाल्यावर माणूस आहे ना एकदम चेंज होतो. आपण बायकोसाठी आपण लई विचार करतो, ते बायकोला हे घेऊन जाऊया, ते घेऊन जाऊया. आपण घेऊन गेलो तरी हे कमीच आहे. नाही, हे का आणले तुम्ही, ते का आणले, आपल्या मनपसंत आणून पण दिलं तरी आपल्याला कमीच आहे. माझ्या बायकोला फक्त पैसा पाहिजे. तुम्ही करा, आणून द्या, मगर पैसा पाहिजे. मगर माझ्या आईसारखी आहे ना कुणाची आई नाही, मी एवढं मान्य करतो आहे. असतील आया, मगर माझ्या आईसारखी तर माझी आई नाही. माझ्या आईला इथून सल्यूट आहे. किती केले तर माझी आई आहे. थँक्यू मित्रांनो, मला आशीर्वाद द्या. माझे जेवढे पण आई, सर्वांची आई आहेत, ते माझीच आई आहे. सर्वांना मी विनंती करतो आहे, थोडं मला सपोर्ट करा प्लीज. थँक्यू.